आणि विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण या ठिकाणी विशेषण विस्तार, बरोबर आहे की नाही, विशेषण विस्तार याबद्दल माहिती बघितली होती. म्हणजे विशेषण विस्तार म्हणजे काय, विशेषण म्हणजे काय, बरोबर आहे की नाही. नंतर त्याच्या बाबतीत तुम्हाला पुस्तकामध्ये पान नंबर 86 काढले का बघा, इयत्ता 9वी. आपण विशेषण विस्तार याच्यावरही माहिती पाहिली मागील तासाला, आठवतंय का बघा. त्यामध्ये तुम्हाला पुस्तकामध्ये पहिल्या 3-4 ओळी ज्या आहेत ते चंद्राबद्दल विशेषण वापरलं होतं, धवल, बरोबर की नाही. धवल म्हणजे काय, तो पांढरा, म्हणजे चंद्र धवल हा एक त्याचं काय विशेषण आहे, धवल चंद्र. चंद्राचं विशेषण काय दिलं होतं, धवल. आणि मग धवल याची वेगवेगळी विभक्तीनुसार वाक्य तयार केली होती. धवल चंद्र आकाश वर्तते, प्रतिदिनम धवलम चंद्र पश्यामी, धवलेन चंद्रेण भुवि भाति, बरोबर ना. आपण पाहिलं प्रत्येक विभक्तीनुसार या धवल हे विशेषणाचं योग्य वेगवेगळी रूप आपल्याला या ठिकाणी त्यांनी त्या 3-4 वाक्यांमधून चंद्राविषयीचं विशेषण वापरलं धवल. मग त्याची धवल याची रूप आपण विभक्तीनुसार पाहिली त्या 3-4 ओळीमध्ये. ते छोटासा पॅराग्राफ दिला होता. नंतर त्यांनी एक आपल्याला सुभाषित, छोटंसं सुभाषित दिले. काय होतं सुभाषित, काल आपण बघितले. यदलिंगम यदवचनम याच विभक्ती विशेष्य, यदलिंगम तदवचनम स एव विभक्ती विशेषणस्य अपि. म्हणजे काय दिलंय, जसं विशेषाचं लिंग वचन आणि विभक्ती असतं, बरोबर नाही. विशेषाचं जसं लिंग वचन विभक्ती असते तशीच विशेषणाची सुद्धा असते. आणि संस्कृत भाषेमध्ये आता सांगितलेलं आहे, ज्याप्रमाणे विशेषाचं लिंग वचन विभक्ती यांचं परिवर्तन होतं, बरोबर की नाही, बदलतात. जर तुमचं विशेषण एकदा या ठिकाणी प्रथमा विभक्तीत असेल लिंगाप्रमाणे, बरोबर आहे, नंतर स्त्रीलिंगामध्ये त्याचं काय बदलणार आहे, बरोबर आहे की नाही, नंतर नपुंसकलिंगामध्ये त्याचं रूप बदलणार आहे. म्हणजे हे सगळं कसं होतं, जर विशेषाचं लिंगवचन बदलतं, विभक्ती बदलती, तर विशेषणाचं सुद्धा त्यामध्ये बदल होतो. आपण उदाहरण बघितले, निपुण बालक, निपुण, बरोबर आहे की नाही. हे काय बालकाचं म्हणजे मुलाचं ते विशेषण आहे दिलेलं. मग स्त्रीलिंगामध्ये काय होणार, निपुणा बालिका. बालकचं काय झालं, बालिका, निपुणा स्त्रीलिंगामध्ये. म्हणजे या ठिकाणी लिंगाप्रमाणे बदल होतात, तसंच विभक्तीप्रमाणे सुद्धा बदल होतात, वचनाप्रमाणे बदल होतात. बालक म्हणजे एक बालक आहे, बालिका म्हणजे एक बालिका आहे, मुलगी आहे. लक्षात घ्या, सगळ्या मुलांबद्दल आपण बोलत नाही. एक मुलगा निपुण आहे, एक मुलगी निपुण आहे, बरोबर आहे. निबिडम अरण्य, नपुंसकलिंगम अरण्य, ते अरण्य आपण म्हणतो, बरोबर की नाही. निबिडम हे त्याचं विशेषण आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, विभक्तीनुसार, लिंगानुसार आणि वचनानुसार विशेषाचा बदल, जसं विशेषामध्ये बदल होतो तसा विशेषणामध्ये सुद्धा बदल होतो. आले काय लक्षात. हा जो घटक आहे विशेषण विस्तार, तो एवढ्यासाठी जो तुम्हाला दिलेला आहे आणि त्याची तारीख आपण त्याला वाचलेली आहे, कळतंय का बघा. मग या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे, जशी ही तालिका दिली आहे, निपुण बालक, निपुण बालिका, निबिडम बालक, बरोबर की नाही. मग यामध्ये द्विवचनस्य तथा बहुवचनस्य रूपाणि भवन्ति, एवं एव. द्विवचन निबिडम अरण्यम आणि बहुवचनम रूपाणि, बहुवचनम रूपाणि, बरोबर आहे की नाही. एवं एव द्विवचनस्य तथा बहुवचनस्य रूपाणि भवन्ति, बरोबर आहे की नाही. म्हणजे याच प्रकारे द्विवचन आणि बहुवचनाची रूप सुद्धा होतात. लक्षात घ्या, इथं तुम्हाला पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग असे दिलेले आहे. पुल्लिंग मध्ये दिलेले आहे, स्त्रीलिंग मध्ये दिलेले, नपुंसकलिंग मध्ये दिलेले. लिंगानुसार त्याचं विशेषण म्हणजे विशेषण आणि विशेष या दोन्ही मध्ये सुद्धा बदल होतो. आता मला सांगा, इथं मागील गेल्या पण तासाला पाहिलंय बघा, निपुण बालक, यातलं विशेषण आणि विशेष कोणतं मला सांगायचं. बालक हे काय विशेष आहे, लक्षात घ्या, काल मी सांगितलेलं. निपुण हे काय विशेषण आहे. मुलगा कसा आहे, तर निपुण आहे. निपुण म्हणजेच काय, तर सगळ्या गोष्टी हुशार आहे, चतुर आहे, बरोबर आहे. निपुण तरबेज आहे सगळ्या गोष्टींमध्ये, कळलं. हे विशेषण, बालक हे विशेषण. आता विशेषाचा अर्थ काय होतो, तर विशेषाचा अर्थ काय होतो, विशेषालाच नाम
विशेष म्हणजेच काय नाम, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे इथं विशेष आणि विशेषण हे झालं पुल्लिंग. स्त्रीलिंगामध्ये काय निपुण बालिका, विशेष बदललं विशेषण सुद्धा बदललं, बरोबर नाही. हे जसं पुल्लिंगामध्ये तुम्हाला सांग निपुण बालिका बालक, तसं आता स्त्रीलिंगामध्ये काय होणार आहे बघा. स्त्रीलिंगामध्ये निपुण बालिका, काय बदललं याचं सांगा मला. बालक हे पुल्लिंग आहे, निपुण हे विशेषण आहे, पुल्लिंग आहे. इथं काय बालिका हे स्त्रीलिंग, लिंग बदललं, बरोबर नाही. बालिका हे काय आहे विशेष आणि निपुण हे काय आहे विशेषण, हे पण बदललं. बदललं ना, लिंग बदललंय, बदललंय बालक बालिका. मग हे विशेष बदलल्यामुळे विशेषण सुद्धा बदललं, लक्षात घ्या. मुलगी सुद्धा कशी आहे निपुण आहे, चतुर आहे, हुशार आहे. मुलगा सुद्धा तसाच आहे. नपुंसकलिंगामध्ये कसं दिलं निपुण मराठी, विशेष विशेष बदल. म्हणजे विभक्तीनुसार तुम्हाला इथं दिलेलं आहे ही तालिका. आपण गेल्या कसं ही तालिका बघितली. आणि तशी दुसरी तालिका तुम्हाला इथं दिलेली आहे कुशल वैमानिक. ही मी येताना तुम्हाला सोडून यायला लावलं होतं. सोडवलंय का बघा, कसं दिलंय बघा त्यांनी. वरच्या प्रमाणात खाली घ्यायचंय बघा. कुशल वैमानिक एक वचनामध्ये काय दिलंय कुशल वैमानिक. द्विवचन मध्ये काय येणार कुशल वैमानिक, काय येणार कुशल वैमानिक. बहुवचनामध्ये कुशलाः वैमानिकाः प्रथमा. कळतंय बघा या ठिकाणी. पहिला काय द्विवचन मध्ये वैमानिक. मी फक्त रिकाम्याला जागा दिलेली आहे तुम्हाला, फक्त रिकाम्या जागा दिल्या. बहुवचनामध्ये काय कुशला. प्रथमा विभक्ती होती ही प्रथमा विभक्ती. दुसरं म्हणजे तृतीय विभक्ती. त्यामध्ये काय येणार आहे पहिलं कुशल, कुशल कुशल वैमानिक. दुसरं काय येणार द्विवचनामध्ये कुशल वैमानिक, कुशल कुशल वैमानिक. आणि कुशलान वैमानिकान, कुशलान हे तृतीय विभक्तीचं आहे. कळलं काय करायचं बघा. कुशलान अंडरलाईन केली, तिथं तिथं दिलंय बघा प्रथमा द्वितीय तृतीय. तृतीय विभक्तीचं काय आहे कुशलेन वैमानिकेन, वैमानिकेन. नंतर कुशलाभ्याम वैमानिकाभ्याम, वैमानिकाभ्याम. अनुस्वार आहे. नंतर कुशलै वैमानिकै, कुशलै कुशलै. पर्यंतचा भाग हे झालं तृतीय विभक्ती. कुठं कुठं काय काय करायचंय बघा. पुढचं चतुर्थी विभक्ती, चौथा क्रमांक टाकलाय. काय चतुर्थी विभक्ती कुशलाय वैमानिकाय, कुशलाय कुशलाय वैमानिकाय. द्विवचनामध्ये काय येणार कुशलाभ्याम वैमानिकाभ्याम, कुशलाभ्याम कुशलाभ्याम. अनुसार द्यायचं आहे कुशलाभ्याम वैमानिकाभ्याम. बहुवचनामध्ये काय बघा कुशलेभ्य वैमानिकेभ्य, वैमानिकेभ्य. चतुर्थी झाली. पंचमी विभक्ती बघा. पंचमी काय आहे पंचमीचं कुशलात वैमानिकात,
कुशलाभ्याम वैमानिकाभ्याम पंचमी वैमानिकाभ्याम द्विवचन. नंतर बहुवचनामध्ये काय कुशलेभ्य कुशलेभ्य वैमानिकेभ्य कुशलेभ्य कुशलेभ्य. आलं लक्षात. षष्ठी षष्ठी विभक्ती बघा काय कुशलस्य वैमानिकस्य काय येणार आहे कुशलस्य कुशलस्य वैमानिकस्य कुशलयो वैमानिकयो कुशलयोः कुशलयोः. पुढचा आहे कुशलानां वैमानिकानां षष्ठी वैमानिकानां बघा अनुस्वार द्यायचा मला लिहायचं नाही. सप्तमी विभक्ती बघा कुशले वैमानिके कुशले वैमानिके सप्तमी वैमानिके. पुढचा कुशलयो वैमानिकयोः कुशलयोः वैमानिकयोः. पुढचा बहुवचन कुशलेषु वैमानिकेषु सप्तमी विभक्ती कुशलेषु कुशलेषु वैमानिकेषु. आणि संबोधन बघा संबोधन काय अवघड नाही त्यामध्ये कुशल वैमानिक वैमानिक. पुढचा कुशल वैमानिक द्विवचन कुशल वैमानिक. आणि कुशलाः वैमानिकाः संबोधनम्. कळलं. बघा तालिका मी वाचून दाखवते. कुशल वैमानिक कुशल वैमानिक एकवचनम बघा एकवचन द्विवचन आणि बहुवचन असं लिहिलेलं आहे. एकवचन द्विवचन आणि बहुवचन माझं थोडं इकडे तिकडे झालेलं आहे. एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती इकडे मी आकडे टाकलेले. बघा वाचून दाखवते. कुशल वैमानिक व्यवस्थित लक्ष द्या सगळे विद्यार्थी. कुशलः वैमानिकः कुशलः वैमानिकौ कुशलाः वैमानिकाः प्रथमम्. कुशलं वैमानिकं कुशलौ वैमानिकौ कुशलान् वैमानिकान् द्वितीया. कुशलेन वैमानिकेन बघा वैमानिकेन कुशलाभ्यां वैमानिकाभ्यां कुशलैः वैमानिकैः तृतीया. कुशलाय वैमानिकाय कुशलाभ्यां वैमानिकाभ्यां कुशलेभ्यः वैमानिकेभ्यः चतुर्थी. कुशलात् वैमानिकात् कुशलाभ्यां वैमानिकाभ्यां कुशलेभ्यः वैमानिकेभ्यः पंचमी विभक्ती. कुशलस्य वैमानिकस्य कुशलयोः वैमानिकयोः कुशलानां वैमानिकानां षष्ठी विभक्ती. कुशले वैमानिके कुशलयोः वैमानिकयोः कुशलेषु वैमानिकेषु सप्तमी. कुशलः वैमानिक कुशलौ वैमानिको कुशलाः वैमानिकाः संबोधनम्. कळलं या पद्धतीने. एक लक्षात घ्या विशेषण विस्तारामध्ये इथं आता कुशल वैमानिक यामध्ये कुशल हे काय आहे तर विशेषण आहे आणि वैमानिक काय आहे विशेष. हे
लक्षात ठेवायचं. म्हणजे तुमच्या लक्षात येईल जसं विशेषण आणि विशेष्य यामध्ये सुद्धा काय होतोय, प्रत्येक विभक्तीनुसार प्रत्येक वचनानुसार काय होत जातोय, बदल होत जातो. विशेषणामध्ये लिंग वचन विभक्तीचा बदल होतो, तसंच विशेषणामध्ये सुद्धा बदल होतो. हे लक्षात घ्या. विशेषण आणि विशेष्य. कुशल वैमानिकामध्ये कुशल हे विशेषण आहे आणि वैमानिक हे विशेष्य. म्हणजेच काय, नाम. कुठं सांगितलं पद्धती बघा. कुशल वैमानिक हे झालं विशेषण. हे झालं विशेष्य. विशेष म्हणजे काय सांगितलं मी, नाम. लक्षात घ्या. वैमानिकाचं विशेषण काय आहे, तर कुशल. वैमानिक कसं आहे, कुशला. बरोबर आहे नाही. मग विशेष म्हणजे काय, नाम. हे लक्षात घ्यायचं. वैमानिकाबद्दल विशेष गुण सांगितला आहे, त्यालाच काय आपण म्हणतो, तो विशेष. म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द तो काय, विशेषण. कालच्या याच्यामध्ये बघितलं आपण मागील तासाला. मग याच्या पद्धतीने तुम्हाला ही तालिका एक पूर्ण सिद्ध झालेली आहे. खाली सुद्धा तुम्हाला दिलेले, काल आपण वाचन केलंय. या प्रकारे चतुर बालक, उत्तम कवी, विडवनम, दीर्घा नदी, वेदांगिनी बालिका, पुरातनी कथा, प्रिय सुंदर, स्नेहालुपिता, रम्या उषा इति काय विशेषण आणि विशेष्य यांच्या जोड्या, यांची रूप तुम्हाला काय या पद्धतीने बनवून बोलायचे आहेत असं सांगितलंय. पान नंबर 87 वर या सगळ्यांनी जिज्ञासा पत्र बघा. जिज्ञासा पत्र सुद्धा याच पद्धतीने आहे बघा. जिज्ञासा पत्रामध्ये सुद्धा विशेषण आणि विशेष्य युग्म पुरे जोड्या काय करायच्या, पूर्ण करायच्या. पुल्लिंग पहिलं काय, पवित्र जलाशय. पुल्लिंग आहे. पवित्र जलाशय. पवित्र हे काय आहे, विशेषण आहे. जलाशय हे काय आहे, जलाशय म्हणजेच काय, पाणी. जिथं पाण्याचा साठा आहे, समजा नदी घेतली, बरोबर की नाही, जलाशय. पवित्र जलाशय, पवित्र पाणी, पाण्याचा जिथं साठा केला जातो त्याला आपण काय म्हणतो, जलाशय. बरोबर की नाही. पवित्र हे काय झालं, विशेषण. आणि जलाशय हे काय झालं, तर विशेष्य. हे लक्षात घ्या. म्हणजे जलाशय हे नाम झालं आणि त्याचा विशेष काय येतं, ते जलाशय कसं आहे, पवित्र आहे. कळलं. स्त्रीलिंगामध्ये काय होणार, पवित्र. काय होणार, पवित्रा नदी. नदी कशी आहे, पवित्र. म्हणजे नदीचं काय विशेषण आहे, पवित्रा. नपुंसकलिंगीमध्ये काय होणार, काय होणार सांगा मला, पवित्रम गंगाजलम. गंगाजलम हे काय, गंगाजल पवित्रम. प्रथम या पद्धतीने. दुसरा बघा काय, नूतन मंडपम. नूतनमचं काय होणार पुल्लिंगामध्ये, नूतनम मंडपम, नवीन मंडप. बरोबर आहे, नूतनम मंडपम. पुढे काय होणार स्त्रीलिंगामध्ये, नूतनाम भाषा. नूतनाम भाषा, नवीन भाषा. नूतनम मंदिरम, नवीन मंदिर. द्वितीय. बरोबर की नाही. मंदिराचं विशेष काय आहे, विशेषण काय आहे, तर नूतनम. भाषेचा विशेषण काय आहे, तर नूतनाम. मंडपाचं विशेषण काय आहे, तर नूतनम. बरोबर की नाही. हे झालं द्वितीय. तृतीय विभक्तीचं बघा, समृद्धेन कोशेन. समृद्धेन कोशेन. कोश कसा आहे, समृद्ध. बरोबर की नाही, समृद्ध कोश. परंपराया समृद्ध. काय येणार योग्य रूप, समृद्धया परंपराया. परंपराया. परंपराया कशा आहेत, तर समृद्ध आहे. पुढं समृद्धेन नगरेन. बरोबर की नाही, समृद्धेन नगरेन या पद्धतीने रूप येईल. नगरेन. नगरचं काय होणार, नगरेन. ही झाली तृतीय विभक्ती. चतुर्थी विभक्तीच काय येणार, कोमलाय स्वभावाय. कोमलचं काय होणार, कोमलाय स्वभावाय. पुढचं कोमलाय लताय. पुढं काय दिलंय, कोमल पुष्पाय. काय होणार, कोमलाय पुष्पाय. चतुर्थी विभक्ती.
जसं पुढचं रूप घेतलेलं आहे तसंच अलीकडचं रूप घ्यायचंय. कंसातली रूप तुम्हाला बदलायची आहेत पुल्लिंग स्त्रीलिंगाप्रमाणे. हे लक्षात घ्यायचंय कधी सुद्धा. काही ठिकाणी तुम्हाला विशेषण बदलायचंय, काही ठिकाणी तुम्हाला विशेष बदलायचंय. जोडी दिलेली आहे. पवित्र जलाशय हो, पवित्रा नदी, पवित्रम गंगाजलम, नूतनम मंडपम, नूतना भाषा. हे आपण पाहिलं. म्हणजे प्रत्येकाच्या जोडीमध्ये एका वेळेला विशेष बदलायचं आहे त्याचं योग्य रूप, काही वेळेला विशेषण बदलायचं आहे. बरोबर की नाही? म्हणजे पुढचा शब्द कसा आहे त्याच्यावर कंसातल्या शब्दाचं रूप अवलंबून आहे. लक्षात घ्यायचं. कोमलाय पुष्पाय चतुर्थी बघ. पंचमी बघा. पराधीनात उपायात, पराधीनात उपायात. बुद्ध्या दिल्या. आता इथं काय ना, पराधीनायाः बुद्ध्याः, पराधीनायाः बुद्ध्याः. पुढचं आहे जीवनात. पराधीनात, पराधीनात जीवनात. पंचमी विभक्ती. पुढचं आहे पुरुषस्य. तो उत्तम दिले. काय नाही योग्य रूप? उत्तमस्य पुरुषस्य, उत्तमस्य पुरुषस्य. पुढचं काय येणार बघा. उत्तमायाः पत्रिकाया, पत्रिकायाः, उत्तमाया पत्रिकायाः. उत्तमस्य वृत्तपत्रस्य. काय येणार आहे? उत्तमस्य वृत्तपत्रस्य. षष्ठी विभक्ती. पुढचं बघा सप्तमी. स्थूले पुत्रे, पुत्रे. बरोबर की नाही? मग त्याच्यानुसारच स्थूले पुत्रे. स्थूलायाम कन्यायाम, स्थूलायाम कन्यायाम. स्थूले पात्रे, स्थूले पात्रे. सप्तमी विभक्ती. संबोधनचं काय दिले बघा. हे श्रेष्ठ पुरुषे, हे श्रेष्ठे तपस्विने, तपस्विने. हे श्रेष्ठम औषधम, हे श्रेष्ठम औषधम. संबोधनम. आले का लक्षात? तोपर्यंतचा भाग कळलाय का? तालिकापर्यंतचा बघा. या दोन तालिका पण आता अभ्यासल्या. बरोबर की नाही? म्हणजे ज्या पद्धतीने पुढचा शब्द आहे प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, संबोधन, त्याच पद्धतीने कंसातले योग्य रूपानुसार त्या शब्दानुसारच हे बदलायचं आहे. बरोबर की नाही? म्हणजे या ठिकाणी पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग त्यामध्ये लिंगानुसार त्यामध्ये बदल होतोय. लिंगानुसार आणि विभक्तीनुसार. हे लक्षात घ्यायचंय. काय अडचण आहे का कुणाची जिज्ञासा पत्रामध्ये? या पहिल्या प्रश्नामध्ये कुशल वैमानिकाचं तक्ता आणि जिज्ञासा पत्रामध्ये पहिला तक्ता हा तुम्ही उद्या येताना लिहून आणायचा आहे. पुढचं जे जिज्ञासा पत्रामधलं पुढचा प्रश्न आहे वाक्य आणि पूरयत. हे लक्षात घ्या. वाक्य आणि पूरयत ते आपण पुढच्या तासाला बघूया. इथपर्यंतचा भाग कळलाय का? पवित्र जलः. बरोबर की नाही? पवित्र जलः. पाणी कसं आहे? पवित्र. म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला इथं काही शब्द पूर्ण दिलेले आहेत विशेष आणि विशेषांचे. काही शब्द तुम्हाला विशेषण बदलायचे कशानुसार? विभक्तीनुसार आणि लिंगानुसार. त्याची रूप बदलायची. इथं जसं आपण बदलली. हे लिहिले का सगळ्यांनी वहीमध्ये? बघा बरं. काय अडचण आहे कुणाची? ठीक आहे. विशेषण विशेषाच्या जोड्या आहेत इथं. कुशल वैमानिक, कुशल विशेषण, वैमानिक विशेष. कळलं का? विशेषण विशेष. विशेष म्हणजेच नाम. हे लक्षात घ्या. नामाच्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजेच काय? विशेषण. मग हे नाम आहे वैमानिक. त्याचं विशेषण काय? काय विशेष माहिती सांग. कुठल्या शब्दाला होती आहे ते कुशल. बरोबर की नाही? हे या पद्धतीने इथं सांगितलेलं आहे. हे दोन्ही तालिका उद्या येताना पूर्ण करून आणायच्या वहीमध्ये लिहून. पुढचं आपण पुढच्या तासाला बघूया. ठीक आहे.